जॉर्ज माथन, मी सर्कल हेड आहे महाराष्ट्र आणि गोवा सर्कल फॉर एअरटेल. ओके. आपलं देशात दररोज 60% लोकांना मिनिमम 3 स्पॅम कॉल येतात आणि 87% लोकांना एक स्पॅम SMS. हे खूप मोठं प्रॉब्लेम आहे आणि आपण सगळ्यांना माहिती आहे अगोदर स्पॅम त्याच्यानंतर स्कॅम. सो स्कॅम रिअली फॉलो स्पॅम. What is Airtel done? So Airtel has launched an AI powered solution that basically protects our customers. ह्या सॉल्युशनमध्ये आम्ही 2.5 बिलियन कॉल्सचं ॲनालिसिस करतात, 1.5 बिलियन SMS ॲनालिसिस करतात आणि 2 मिलीसेकंडमध्ये ते आयडेंटिफाय करतात की हे सस्पिशियस स्पॅम आहेस की नाही. अँड दिस सर्विस, हे जे सर्विस जे आहे हे फ्री सर्विस आहे सगळे एअरटेल कस्टमरसाठी. ह्याच्यासाठी काही चार्ज नाही आणि ह्याच्यासाठी आपल्याला काही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आवश्यकता नाही आणि ह्याच्यासाठी इंटरनेट की डेटा पॅक पण लागत नाही. सो हे आपलं एअरटेल कस्टमरचं प्रोटेक्शनसाठी आम्ही लॉन्च केलेले एक सर्विस आहे. प्लीज तुम्ही सगळं ते यूज करा अँड इफ यू आर ऑन अन अदर सर्विस तुम्ही एअरटेलचा लाभ घ्या. ही सेवा कधीपासून सुरू होती आपल्याकडे? सुरू झालेलं आहे. तुम्ही पण जे आता तुमचं फोनवर बघू शकतो हे झालेलं आहे. हे जे सर्विस सुरू झालेले आहे ते SMS पण तुम्हाला दिसेल सस्पिशियस स्पॅम आणि कॉलवर हेडरवर तुम्हाला दिसणार जिथं नाव असतो माणूसचं तिथं तुम्हाला दिसतील सस्पेक्टेड स्पॅम. थँक्यू. त्यांनी ऑटोमॅटिकली इमिडिएटली ते केलं. 24 तास काय नाही झालं. 1 दिवसानंतर कंटिन्युअसली 10 मिनिटात 25,000 ठाक करून 1 लाख गेलं त्यांचं अकाउंट मधनं. सो बेसिकली द स्कॅमर रिअलाइज की लिमिट जे आहे कम्स आफ्टर 24 आवर्स. 24 आवर्स नंतर त्यांनी फ्रॉड केला. तो बेसिकली काय आहे, पहिले स्पॅम होतात मग त्याच्यानंतर स्कॅम. सो टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट इज इट दॅट एअरटेल हॅज डन फॉर एअरटेल कस्टमर्स आणि काय सोल्युशन आम्ही लॉन्च केलं. दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू बी डिस्कसिंग टुडे. So just to give an idea to all of you, India gets the 4th highest number of spam calls in the world. ठीक है, हर जो है दिन there are around 60% people who receive minimum 3 spam calls here. ठीक है, 87% people receive spam SMSs. इतका मोठा प्रॉब्लेम आहे. अँड इट्स अ $3 बिलियन फ्रॉड. अँड जेव्हा स्पॅम होतात तेव्हा सपोर्ट साठी कोणी येत नाही. आपण स्वतःच असतो तेव्हा एकदम लोनली आणि कोणाला कसं बोलू शकतो की असं झालंय आमचं बरोबर की स्कॅम झालं माझं बरोबर. तो यू आर ऑल्सो फिलिंग व्हेरी व्हेरी बॅड की असं झालंय स्कॅम. So what are the existing solutions that we have? There are a few solutions. There is spam filter. So one of the major banks, I will not name him, in India came 1 year back to Airtel and said that we are having a problem with spam. तुम्ही काहीतरी solution द्या. So what we did is we had a pipe between the bank and Airtel, and any message that went from the bank went through that pipe. If there is a message that is supposed to be coming from the bank but is not coming from the from that pipe, we were blocking it. This solution was then offered to multiple banks आणि त्यांनी पण घेतलं हे solution. It's called Spam Shield. पण Spam Shield is not the solution because it's only offered to banks. हर कस्टमरचं काय solution नाही ना. So therefore we said we have to think of something different here. दुसरं काय सोल्युशन आहे आज, क्राउड सोर्सिंग ॲप जसं ट्रू कॉलर. हाऊ डज इट वर्क? तुम्ही ॲप
डाउनलोड करतात, मग तुमचं ते जे बुक आहे तुमचं ॲड्रेस बुक ते वाचतात, अँड देन फ्रॉम दॅट दे विल आयडेंटिफाय. आणि सपोज यू से की हे जे कॉल आहे स्पॅम कॉल आहे, मग जेव्हा पण कोणाला ते कॉल येतात ते स्पॅम मधून असं दिसतो. बट किती लोक ट्रू कॉलर डाउनलोड करतो? व्हेरी फ्यू पीपल. सो इवन दॅट्स नॉट द सोल्युशन. गव्हर्नमेंट इज कमिंग विथ this calling name presentation where every person's name should appear when the call comes. But आपल्याला माहिती आहे ना, जे फ्रॉडस्टर जे काम करतात, it doesn't necessarily buy the SIM in his name. तर तुम्हाला दिसेल रोहित कॉलिंग, पण कुठला रोहित? तुम्हाला थोडी माहिती आहे की हे फ्रॉड करणार आपल्या बरोबर. सो वी डोंट नो दॅट. So what is the issue with all the current solutions? It is only based on user feedback. It needs internet connectivity. तुमच्याकडे डेटा पॅक नसलं तर नाही चालणार हे solutions. App has to be installed. Privacy is a concern. आणि लोक सिम्स पण चेंज करतात. जे फ्रॉड करतात तो डेली सिम चेंज करतात. This we all know. Even internationally, many telcos have tried various solutions. USA ने ट्राय केलं, UK मध्ये झालंय checking whether they can solve this problem. East Asia, Europe, many people have tried. What have they tried? Basically, they identify spam using this input. For example, if a call is coming through a robo device, म्हणजे माणूस नाही त्याच्या मागे, it is only continuously generating calls, तर आम्हाला दिसतो नेटवर्क मध्ये, and that is then blocked. But it's not a foolproof solution. The other thing that, like I said, is using feedback. Download करा app आणि त्या app मध्ये तुम्हाला दिसेल. So we also have the Thanks app. We could have put our solution on Thanks app also. पण किती लोक डाउनलोड करतात Thanks app? Not more than 30%. No app is downloaded by everybody. Like even speed test, I was discussing with one of you all just now की speed test आहे का तुमचं फोन मध्ये? So they don't have it. So app is also not a solution. And certain solutions only reach B2B customers. It doesn't reach everybody. So we said की this is troubling our customers. हे खूप मोठं प्रॉब्लेम आहे एअरटेल कस्टमर साठी. काहीतरी सोल्युशन पाहिजे. So for the last 1 year, what have we been doing? We invested 10,000 data scientist man hours या प्रोजेक्ट मध्ये. एकदम जे हे कोणाला माहित नव्हतं, हे चालू होतं 1 वर्षापासून हे काम चालू होतं. ठीक आहे. And 50 people were working on this project. We are very, very excited with what we have been able to achieve in the last 5-6 days. I think it's been spectacular. Let me just share some of how the solution works here. Let me just give you details about the solution. So our solution works on
all smartphones. Okay, so that's the first thing. Any smartphone user can experience this solution. Every day we analyze 1.5 billion SMSs and 2.5 billion calls, and we do this in 2 milliseconds. म्हणजे रिअल टाइम मध्ये आम्ही करतात. And what is a millisecond? कोणाला माहिती आहे की काय आहे 1 millisecond? मी एक डेमो देतो. Kinshuk, can you just clap your hands? That is 20 to 30 milliseconds. जे त्यांनी क्लॅप केलं ते 20 मिलीसेकंड आहे. 2 मिलीसेकंड मध्ये हे अनालिसिस होऊन जातो. What are we analyzing for? This is very very interesting because हे 250 पॅरामीटर्स मध्ये आम्ही काय बघतो? So the first thing is velocity of calls. जे स्कॅमस्टर आहे त्यांचा खूप आउटगोइंग कॉल असतो. नॉर्मल माणूस इतकं कॉल कधी करणारच नाही. सो दॅट इज वन इंडिकेटर. इनकमिंग आउटगोइंग रेशिओ म्हणजे जे स्कॅमस्टर आहे त्यांचा खूप आउटगोइंग कॉल्स असेल आणि इनकमिंग कॉल्स नसतो. ठीक आहे. फ्रिक्वेंटली ते डिव्हाइस चेंज करतात, हँडसेट चेंज करतात. एक माणूस बसले हरियाणामध्ये आणि कॉल करतो पूर्ण देशात, असं कधी होत नाही. दिस इज अनदर टेलटाईम सेल की हे स्कॅमस्टर असू शकतो. The other thing that we look at is how frequently is the SIM getting changed. Device same आहे पण SIM चेंज होतो हर रोज, दिवसात 3 वेळा. बिकॉज ही नोज की जितकं त्यांनी कॉल केलं ते ट्रू कॉलरवर स्पॅम येऊन जातात, म्हणून ही इज चेंजिंग हिज SIM. We are also looking at data points like this has no outgoing messages. नुसतं कॉलिंग साठी SIM आहे. ठीक आहे. That's also a sign की असं कसं होऊ शकतो की there is no outgoing message, no data usage, robo calling म्हणजे it's a machine based calling आहे. Then we get inputs from government agencies also. We use those inputs. We also understand that there are certain geographies in the country जिथं खूप प्रॉब्लेम असतो in terms of fraud. Is the SIM acquired there? ते पण एक टेलटाईम साइन आहे आपल्यासाठी की there is a problem here. So we look at all these data points, 250 data points in 2 milliseconds. And what does it really mean? When we're looking at all this, it's actually equivalent to 1 trillion data points that are being checked. 1 trillion. 1 trillion is like 1 lakh crores. इतकं मोठं आहे. ठीक आहे. डेटा पॉइंट्स आर चेक. आणि कसं चेक करतात? वी लुक एट इट ॲट दी नेटवर्क लेअर, वी लुक एट इट ॲट दी IT लेअर, and we have an artificial intelligence box. त्याच्यामध्ये analysis होऊन जातो. And it's an AI plus machine learning box. So it is learning every day. So it's getting better. So it's almost 5 months where we have already tested this. We have launched it on a special case, and it's getting better at catching spam and frauds. So while this is happening, ते झालं पण कस्टमरला काय दिसणार? That's also critical. आणि आम्ही काय केलं? So that's what I want to explain to you. So the customer when he gets a call, त्यांना हे दिसणार suspected scam. जिथं माणूसचं नाव असतो ना, ते हेडर, जे हेडर म्हणतो त्याच्यावर हे येईल suspected spam. आणि SMS मध्ये we have put it into the SMS. You will see there it says suspected spam because the link is malicious. ह्याच्यासाठी we have to make a lot of changes in our code because you have to really make this header appear as suspected spam. So there was a lot of work that we did, but this was the solution that we wanted. And we said that we want a solution that is applicable to everybody. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे चालायचं आहे. It should not require internet. इंटरनेटचं काय आवश्यकता नाही. Also, it is a free service. त्याचा काही चार्ज नाही घेत Airtel. So for Airtel customers, it's a way of us really protecting our customers. And we really encourage whoever is wanting to experience this service, please come to the Airtel network. And in Maharashtra, we have a very, very good network, which is Pan Maharashtra network. So please come and experience the network and protect yourselves and your family.
एक सेकंड सर. ओके.